अमरावती जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करणाऱ्या LED चित्ररथाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला। अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 216 गावामध्ये 3 जागर रथाद्वारे शासनाच्या विविध योजनांबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे। हा जागर रथ आला आहे वरुड तालुक्यामध्ये। या जागर रथाच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, कन्यादान योजना, स्वाधार योजना, विशेष घटक योजनेतून विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहे, विविध शिष्यवृत्ती योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, ज्येष्ठ नागरिक धोरण, रमाई आवास योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन, शासकीय पुनर्वसन योजना, राजश्री शाहू गुणवत्ता पुरस्कार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य योजना यासह इतर योजनांची माहिती जागर रथाद्वारे दाखविण्यात येत आहे। आज केदार चौक परिसरामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा कुठेतरी प्रचार प्रसार व्हावा याकरता जागर रथाचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलं। याकरता जिल्हा माहिती कार्यालयाचा मोठा सहभाग आहे। ते आपल्यासोबत नगरपरिषद माजी उपाध्यक्ष हरीशजी कानगो आहे। काय सांगू शकाल सर तुम्ही? महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना आहे त्या योजनेचा लाभ संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवावा व जनतेला सगळ्या योजना माहीत व्हाव्या या उद्देशाने हा रथ आपल्या नगरीत आलेला आहे। तरी जास्तीत जास्त लोकांनी कोणकोणत्या योजना आहे, कोणत्या पब्लिकसाठी कोणकोणत्या योजना गव्हर्नमेंटने काढलेल्या आहे महाराष्ट्र शासनाने, त्याचा लाभ सर्व जनतेने घ्यावा हीच मी जनतेला आवाहन करतो। आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदचे विकीभाऊ ठाकूर सर आहे। सर तुम्ही काय सांगू शकाल? आज योजनेचा रथ वरुड नगरीमध्ये आला, काय सांगू शकाल? हे जे हरीश भाऊंनी सांगितल्या समाज कल्याण न्याय विभागातर्फे इथे जे जागर रथ पाठवलेला आहे त्याचा सगळं आपल्या जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जनतेने सगळा आपला उपयोग घेतला पाहिजे। त्या जे सरकारकडून आपल्याला फायदे भेटतात, जे उपक्रम भेटतात सरकारचे येतात ते पण पोहोचलं पाहिजे सरकारपर्यंत आणि ते सगळ्या जनतेने त्याचा फायदा घेतला पाहिजे हीच जनतेला आव्हान आहे आणि सगळ्यांनी त्याचा सहभाग घ्यावा अशी माझी जनतेला विनंती आहे। आपल्यासोबत काही युवक आहे, तुम्ही काय सांगू शकाल? शासनाचे खूप साऱ्या अशा सिलाई मशीन असो, रमाई योजना असो, हे शासनापर्यंत गोरगरिबापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्यांनी तो लाभ संपूर्ण घेतला पाहिजे। आज संतनगरी वरुड शहरामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांसंदर्भात जागर रथ आज वरुड नगरीमध्ये आला आहे। वरुड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये रथाचं आगमन झालं आहे। इथे काही युवक आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घे। नेमकं काय सांगू शकाल तुम्ही? या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणारे जे काही मागण्या म्हणजे काही प्रलंबित प्रश्न आहे, जे सामाजिक घटकातील अतिदुर्बल घटकातील जो वर्ग आहे त्यांनी या शासनाच्या अंतर्गत येणारा जो काही घरकुल योजना आहे किंवा त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या अंतर्गत जो काही सामाजिकदृष्ट्या जो अन्याय अत्याचार होतात त्यांच्यामध्ये जे शासनाने केलेली मदत आहे ह्या सर्व गोष्टींचा त्यांनी या लोकांनी मदत म्हणून सरकारच्या योजना आपण आत्मसात कराव्या आणि त्याचा पूर्ण त्यांनी लाभ घ्यावा। आणि हा दुर्बल घटक आहे ज्यांच्याकडून समाजामध्ये जो घटक असा आहे की ज्यांच्याकडे घर बांधकामासाठी पैसा नसतो, त्यामुळे शासन आपल्या दारी ही जी योजना महाराष्ट्र सरकारने आपल्यासाठी केलेली आहे गोरगरिबांसाठी, त्यांनी याचा परिपूर्ण लाभ घ्यावा। आणि शहरीकरणामध्ये 2.5 लाखाची पॉलिसी आहे आणि ग्रामीणमध्ये जी 1.5 लाखाची पॉलिसी आहे, या पॉलिसीचा त्यांनी लाभ घ्यावा। आणि तसेच विद्यार्थ्यांसाठी जो सरकारने दिलेला जो आहे, जसं की जेणेकरून आज सरकारने आज सर्वात जास्त खर्च बघितला तर शिक्षणावर खर्च जास्त होतो, त्यामुळे सरकारने काही जसे काही पुस्तकी स्वरूपामध्ये गणवेश या स्वरूपामध्ये जो काही आर्थिक सहाय्य मदत करतात, तर मला वाटते की याचा सर्वांनी गोरगरीब लोकांनी यांचा फायदा घ्यावा। सर आजचा हा रथ आज वरुड नगरीमध्ये आला आहे। शासनाच्या विविध योजना या रथाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहेत, यावर काय सांगू शकाल?
हळूहळू लोक जागृती होत आहे सोशल मीडियाच्या माध्यमाने, कारण की प्रत्येकजण आता सोशल मीडियाचा वापर करतो आणि या माध्यमातून जो आर्थिक दुर्बल घटक आहे हा घरकुल योजनेतून आपला कच्च्या घरांचं जे कच्च्या घरांमध्ये राहत होते आज पक्क्या घरांमध्ये राहतो याचा लाभ हा हळूहळू लोकांमध्ये जागृती होत आहे। तरी पण शासनाने अशाच पद्धतीने काम झपाट्याने करावं आणि जो कच्चे घर आहे त्यांनी पक्क्या घरात येतं, हे खूप मोठा एक चांगली सरकारची योजना आहे। आज नागरिक मोठ्या संख्येने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जमलेले आहेत। सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, शासन दरबारी शासनाच्या विविध योजना आज जनतेपर्यंत पोहोचवाव्या याकरता जागर रथाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि हा जागर रथ पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये, पूर्ण तालुक्यामध्ये, प्रत्येक ग्रामीण भागात जाणार आहे। आज वरुड नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये रथाचं आगमन झालं आहे। इथे नागरिक युवक मोठ्या संख्येने इथं प्रतिसाद देत आहे आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेची माहिती होण्याकरता आज जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने या रथाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि खरोखर या योजना जनतेकरता महत्त्वाच्या आहे आणि त्या योजना जनतेच्या अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे जनतेने या योजनेचा लाभ घ्यावा याकरता प्रशासनसुद्धा प्रत्येक नागरिकांना आवाहन करतं। आम्ही सुद्धा आमच्या चुडामुली स्पोर्टच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की प्रशासनाच्या ज्या काही योजना त्या योजनेचा लाभ घ्यावा। पाहत राहा कॅमेरा निकू पाहुणेसह प्रवीण सारखं चुडामुली स्पोर्टल।